जर तुमच्या घरी असतील या 5 वस्तू तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळणार नाही। त्यासोबतच तुमच्या घरी जर या 5 वस्तू असेल तर तुमचे आधीचे पैसे देखील वसूल केले जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन बदल केले आहे। मुख्यमंत्री यांनी अनेक वेळा लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन बदल केले होते। त्यासोबतच यावेळी त्यांनी हा नवीन नियम केला आहे। जर कोणत्याही महिलेच्या घरी या 5 वस्तू आढळल्या तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्यासोबतच त्यांना जर आधी पैसे मिळाले असेल आणि त्यांच्या घरी ती वस्तू असेल तर त्यांचे पैसे वसूल केले जाणार आहे। काही महिला अशा आहेत जे श्रीमंत असून सुद्धा योजनेचे फॉर्म भरत आहे। काही महिलांना फॉर्म भरल्यानंतर पैसे देखील मिळाले आहे। काही महिलांचे पती किंवा काही महिलांच्या घरचे गव्हर्नमेंट जॉबला आहे तरी सुद्धा त्यांचे फॉर्म अप्लाय झाले आणि त्यांना जे आहे पैसे मिळाले सुद्धा। अशा महिलांना जे आहे आता अपात्र ठरवले जाणार आहे आणि त्यांचे पैसे जे आहे वसूल केले जाणार आहे। त्यासोबतच तुमच्या घरी कोणत्या 5 वस्तू नसायला हव्या ते आपण जाणून घेऊया। तर तुमच्या घरी महागडी बाईक असेल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। त्यासोबतच जर तुमच्या घरी महागडी कार किंवा त्यापेक्षा मोठी महागडी गाडी असेल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। आणि तुमच्या घरी जर वॉशिंग मशीन किंवा फ्रीज असेल तर त्यांना देखील आता पैसे मिळणार नाही। आणि त्यासोबतच तुम्ही जर खूप श्रीमंत आहात तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। अशा खूप साऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे। त्यासोबतच अशा अनेक महिलांना लाभ देखील मिळणार आहे ज्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित होत्या। काही महिलांनी अर्ज देखील केला आहे मात्र त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। अशा महिलांना आता या योजनेमध्ये सामील करून त्यांना पुढच्या हप्त्यापासून सर्व हप्ते मिळणार आहे। त्यासोबतच अशा महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका।